रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आज आपण आपल्या नियमित अशा सुरू असलेल्या श्रीमद ज्ञानेश्वरी आत्मानुभूती आणि त्या प्राप्तीचं माऊलींच्या प्रसादाचं प्रकटन माधव काकांच्या मुखामधून आपण ऐकत आहोत. आणि त्यासाठी आपण सगळेजण इथे नेहमीप्रमाणे आलो आहोत. तर आज आपण माधव काकांच्याच मुखातून प्रार्थना ऐकूया आणि त्यानंतरच्या व्याख्यानाची काका सुरुवात करतील. माधव काका. माझी माऊली पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। पंढरीनाथ भगवान की जय। माऊलीने सांगितलेल्या श्री ज्ञानेश्वरी मधील ज्ञान व साधनेच्या अभ्यासासाठी आपण प्रवचन सेवेद्वारे सुरुवात करूया आणि त्यासाठी माऊलींचं स्मरण करूया। त्यासाठी ग्रंथाच्या मुखपृष्ठावरील माऊलींच्या संजीवन समाधीचे निर्गुण रूप डोळ्यामध्ये साठवूया। त्यानंतर हळूहळू प्रत्येक पदाचा उच्चार मध्ये थोडा थोडा अवधी ठेवत गुरुगीतेतील पदांना म्हणूया। प्रत्येक पदामधील भावना माऊली प्रती मनामध्ये श्रद्धा, भक्ती, प्रेम, निष्ठा, आदर याद्वारे आणूया। ओम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमसि आदिलक्ष्यम् एकं नित्यं विमलम् अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। हळूहळू डोळे उघडून आपण विषय प्रवेश होण्यासाठी भगवद्गीता व श्री ज्ञानेश्वरीचे प्रयोजन परत एकदा आठवूया। प्रत्येकाचा विचार प्रवाह
आणि कर्मप्रवाह हा सुखप्राप्त्यर्थ सुरू असतो आणि तो आनंद नित्यत्वाने कारणपरत्वे नसणारा सर्वांना प्राप्त करून देणे हे व्यष्टीस्तरावरील गीता व श्री ज्ञानेश्वरीचे प्रमुख प्रयोजन आहे. त्यासोबत स्वतः करीत असलेल्या आणि सभोवताली घडत असलेल्या कर्मापासूनची निर्लिप्तता प्राप्त करून देणे, तसेच जी सध्या जगत सत्यत्वाची प्रतीती आहे तिचे रूपांतर जगत मिथ्यत्वाच्या प्रतीतीमध्ये करणे असे प्रयोजन गीता श्री ज्ञानेश्वरीचे आहे. समष्टी स्तरावरील प्रयोजन आहे धर्माची संस्थापना अर्थात रामराज्याची स्थापना आणि माऊलींचे प्रयोजन त्याही पुढे जाऊन आहे सर्वांच्या सुखामध्ये वृद्धी करीत जाऊन सर्वांच्याकडून सात्विक कर्ता होऊन सात्विक धृती व सात्विक बुद्धी जोपासत सात्विक कर्माची उभारणी उत्तरोत्तर करीत जाऊन डोंगरा एवढे सात्विक कर्म सर्वांसाठी उपलब्ध करून द्यावयाचे आणि ते सुद्धा मेघवृंदाच्या वृष्टीप्रमाणे फलाकांक्षा रहिततेने उभारून द्यायचे आणि त्याद्वारे एकमेकाच्या सुखाच्या मध्ये वृद्धी करीत जाऊन पसायदान प्रत्यक्षात अस्तित्वात आणावयाचे अशी रचना श्री ज्ञानेश्वरींची माऊलीने केली आहे. आणि त्यासाठीच्या ज्या साधना लेखकास माऊली कृपेने माऊलीकडून प्राप्त झाल्या त्याचे प्रकटन म्हणजे प्रस्तुत व्याख्यानमाला. प्रयोजन सिद्धीस नेण्याचे साधन काय आहे? उत्तरोत्तर आध्यात्मिक उन्नती सर्वांची करणे. साधना आहे ज्ञानयोग, कर्मयोग, ध्यानयोग, भक्तियोग या मार्गांच्या साधना त्यांचा सुसमन्वय साधून करणे. ज्या साधना माऊलींनी अत्यंत सोप्या केलेल्या आहेत, सुखोपाय केलेले आहेत, सुगम्य केलेले आहेत, त्यांचं प्रत्यक्षात आचरण करणे. प्रत्यक्षात आचरण साधनेचं केल्याशिवाय आत्मानुभूती प्राप्त होत नाही. प्राप्त होत असलेल्या आध्यात्मिक ज्ञानाचा प्रत्यक्षात अनुभव प्राप्त होत नाही. साधना केल्यानेच तो प्राप्त होतो, पण कृपेद्वारे प्राप्त होतो. व्यवहारातील अनुभव हा साधनेद्वारे म्हणजे अभ्यासाद्वारे प्राप्त होतो. तशा पद्धतीने आध्यात्मिक अनुभव प्राप्त होऊ शकत नाही. पण साधना न करता तो प्राप्त होऊच शकत नाही. साधना केल्याने चित्तशुद्धी होत जाते आणि कृपा होते, माऊलींची कृपा होते आणि ज्ञानाची प्रत्यक्ष अनुभूती प्राप्त होते. तर असा आहे हा आध्यात्मिक प्रवास. त्यानंतर ध्येय ठेवायचं काय आहे? सुसमन्वयाने साधना सिद्धीत जाऊन आत्म्याचा अनुभव म्हणजे आत्मानुभूती प्राप्त होणे हे ध्येय ठेवायचं आहे. ब्रॉड व्हिजन. कारण अपेक्षा रहितता हा सर्व आध्यात्मिक साधनेचा गाभा आहे. त्यामुळे अनुभवाच्या मागे लागावयाचे नसून अनुभवाच्या वाटेवर राहावयाचे आहे असे लक्षात घ्यावयाचे. तर माऊलीने हे सर्व सोपं कसं केलेलं आहे? ज्ञान भक्तीशिवाय वृक्ष होते, भक्तीसह ते रुचकर होते. माऊलीने ज्ञान कसे सांगितले आहे?
आत्मा जेणे हस्तगत रत्न होय. आणि ते विज्ञानासह सांगितलेले आहे. आणि ते असं सांगितलेलं आहे की ते ध्यानाप्रत नेत, ध्यान सोपं करतं. आणि तेच ध्यान परत भक्तीच्या साह्याने अत्यंत सोपं करून सांगितलेलं आहे. अशा रीतीने भक्ती, ज्ञान व ध्यानाचा सुसमन्वय केला आहे. त्यास कर्मयोगाची साथ विस्ताराने समजावून सांगून फलाकांक्षा रहित कर्म कसे करावयाचे ते शिकविले आहे. अशा सोप्या करून दिलेल्या सुसमन्वयाने आत्मानुभूतीप्रत माऊलीने नेले आहे आणि त्याचा आस्वाद आपण वर्षभर घेत आहोत. आतापर्यंतच्या प्रवचनाचा, व्याख्यानांचा थोडक्यात 5 मिनिटांमध्ये आपण आढावा घेऊया. ज्ञानाला भक्तीची जोड देण्यासाठी श्लोकांचा अर्थ वाचताना भगवंत स्वमुखाने मला सांगत आहेत आणि मी अर्जुनाच्या पंक्तीला बसून अर्जुनासारखा शरणागत भाव धारण करून श्लोकांचा अर्थ, त्याचं वाचन श्रवण करीत आहे. ओव्या आणि त्याचा अर्थ वाचताना माऊली मला स्वमुखाने सांगत आहेत आणि म्हणून मला समजत आहे. हा म्हणून त्यातला महत्वाचा भाग आहे, कारण त्यामुळे मग ऐकण्यातील बुद्धीचं कर्तृत्वाला गौणत्व प्राप्त होतं आणि सरळ सरळ ते शब्द, ते ज्ञान अंतःकरणाच्या आत जात. असा हा जो भक्तीचा भाग आहे तर तो आपण विस्ताराने पाहिलेला आहे. आणि मग त्यामुळे काय होतं, म्हणे परिसणे याची या राया, ऐके बापा धनंजया, ऐसे जळो सरलिया माया, तेच जाळीते तेही जळे. जे शब्दज्ञान आपण संग्रहित करतो त्या शब्दज्ञानाचा विलय झाल्याशिवाय, मनामधील शब्दांचा विलय झाल्याशिवाय, या शब्दांचं प्रयोजन असतं काहीतरी प्राप्त करणे, म्हणजे संकल्प, विकल्प, इच्छा, मी व माझेपणा, याद्वारे जो मनामध्ये विचार प्रवाह सुरू असतो तो संपला की ज्ञान अनुभवास येतं. त्यासाठी माऊलींनी काय काय सांगितलेलं आहे, अति हळुवारपणा चित्ता आणून या. श्रवण कसं करायचं, तर अति हळुवारपणा चित्ता आणून या. तसेच ऐसेणी गंभीरपणे स्थिरावलेणी अंतःकरणे. जिज्ञासुत्व, मुमुक्षुत्व पाहिजे, पण त्यामुळे मनामध्ये आवेग नको, शांतपणा पाहिजे, गंभीरपणा पाहिजे, स्थिरावलेणी अंतःकरणे. आणि मग काय होतं, ते ज्ञान अनुभवास येतं. आणि त्यामुळे माऊली काय म्हणतात, अशा स्थिरावलेणी अंतःकरणे ऐकायचं आहे की इंद्रिया देऊनी कवाड हृदयी भोगी. अशा पद्धतीने ते ज्ञान सरळ सरळ अंतःकरणात खोलवर पोहोचू द्यायचं आहे. बुद्धीला फार महत्व द्यायचंही नाही, पण तंद्रीत जाऊन ऐकायचंही नाही. अवेअरनेस मध्ये राहून ध्यान करीत करीत सजगता न सोडता ऐकावयाचं आहे. तर आपण
त्या पद्धतीने आता आपण ध्यानामध्ये जाऊया आणि आपण नंतर काय शिकलो त्याचा सारांश ध्यानावस्थेमधून ऐकूया. त्यासाठी ध्यान सुरू करण्यासाठीच्या नेहमीच्या सूचना अंमलात आणूया. मऊ आसन असलेल्या खुर्चीमध्ये आपण बसलेले आहोत. दोन पायांची आढी घालायची आणि टाचेपासून करंगळीपर्यंतचा भाग जमिनीस टेकलेला आहे, किंबहुना जमिनीवर ठेवलेल्या आसनावर टेकलेला आहे. तो दोन्ही तळपाय थोडे मागे पुढे करून ज्या ठिकाणी आपणास सुखासनात आपण आहोत याची खात्री पटते त्या ठिकाणी पायांना स्थिर करा. अशा रीतीने कमरेच्या खालील भाग सुखासनात बसलेला आहे. आता हात माऊलींच्या फोटोप्रमाणे आणि मग आता पृष्ठांत उचलणे म्हणजे लोअर बॅक, पाठीचा खालील कणा असा उचलायचा आणि उचलल्यामुळे जी उंची वाढलेली आहे, ताण आलेला आहे, तो थोडा कमी करायचा. अशा रीतीने खांदे सुद्धा पूर्ण ढिले सोडायचे. अशा रीतीने मस्तकाखालील संपूर्ण शरीर सुखासनात आहे याची खात्री करून घ्यायची. चेहऱ्यावरील स्नायू त्यातील ताण जाण्यासाठी थोडस स्मित हास्य. अशा रीतीने संपूर्ण शरीर सुखासनात. शरीरच शरीराला सावरून धरते, त्यामुळे शरीर स्तरावर कोणतीही क्रिया अपेक्षित नाही. आता मनामध्ये येत राहणारा शब्द प्रवाहाकडे चांगले वाईट योग्य अयोग्य अशा पद्धतीने पाहणे, अर्थात लेबलिंग करणे. विचारांना गती देते, त्यामुळे विचाराकडे साक्षी भावाने पाहा. विचार आपोआप संपून जातात. आपण जे पाहिले त्याचा सारांश. अध्याय 2 हे मोक्ष प्राप्तीचे द्वार आहे, जे विशेषत्वाने श्लोक 25 मध्ये सांगितले आहे. त्यातील आत्मा अचिंत्य आहे व अव्यक्त आहे यावरील 4 ओव्याद्वारे आपण अध्याय 15 मधील विशेष असणाऱ्या ओव्या, ज्या समष्टी स्तरावरील आहेत पण आत्माही अनुभवास आणून देतात असे ज्यांचे वैशिष्ट्य आहे, त्या महत्वाच्या ओव्यांचा आपण आस्वाद घेतला. त्यासोबत चित्तशुद्धीसाठी अत्यंत आवश्यक असणारा विवेक म्हणजे आत्मा नात्म विवेक,
जो अध्याय 13 मध्ये प्रकृती पुरुष विवेक, आत्मा व शरीर यातील भिन्नत्वा संबंधाने असलेला विवेक, तो आपण विस्ताराने पाहिला. अशी चित्तशुद्धी होत गेल्याने आत्म्याचा जो अनुभव येतो तो अत्यंत आश्चर्यचकित करणारा असा असतो. त्यामुळे त्या अनुभवाचं वर्णन आश्चर्यवत पश्यती असं केलेलं आहे. तो अनुभव भक्तीद्वारे गुणानुवाद करताना येतो, तसेच श्रवण करतानाही येतो. तो कोणत्या का पद्धतीने येईना, उर्वरित पद्धतीने तो अनुभव प्राप्त होतो. सुरुवात कोणत्या का पद्धतीने होईना, उर्वरित पद्धतीने तो प्राप्त होतो. आश्चर्यवत पश्यती या पद्धतीने प्राप्त होण्याची शक्यता ही सर्वात जास्त आहे. त्यामुळे दूरवरच्या दृश्याकडे आत्मानात्मा विवेक जोपासत आणि समग्रतेने पाहण्याची साधना आपणास सांगितली. ती नियमितपणे करणे अत्यंत आवश्यक आहे. साधना समजली, चला पुढे या पद्धतीने आत्मानुभूती प्राप्त होत नाही. तरी ती साधना अवश्य करावी. त्यानंतर आपण हे पाहिलं की बुद्धियोगाची साधना, त्यामध्ये दोन महत्वाच्या साधना, एक आहे संगम त्यक्त्वा आणि दुसरी आहे समत्वम योग उच्यते. सांख्ययोग म्हणजे ज्ञानयोग आणि बुद्धियोग म्हणजे कर्मयोग. कर्मयोग बुद्धीच्या अंगाने करावयाचा आहे, म्हणून त्यास बुद्धियोग हे नाव अध्याय 2 मध्ये भगवंतांनी यथार्थपणे योजिले आहे. आसक्ती ठेवायची नाही हे सर्वांना माहिती आहे आणि त्यामुळे संगम त्यक्त्वा या शब्दांचं भाषांतर आसक्ती सोडणे असं केलं जातं, जे अत्यंत अपुरे आहे. जेथे आसक्ती म्हणावयाची आहे तेथे भगवंत आसक्तीरहिततेसाठी असक्तम अशा प्रकारच्या शब्दांची रचना भगवंत करतात. माऊली सुद्धा आसक्ती हा शब्द जेथे वापरावयाचा आहे तेथे वापरतात. तथापि संगम त्यक्त्वा म्हणजे मी व माझेपणा या वृत्तीद्वारे जो संग निर्माण झालेला आहे, जो अविद्येच्या आवरण शक्ती, विक्षेप शक्तीद्वारे जन्मोजन्मीपासून प्राप्त झालेला आहे, त्या संबंधाचा त्याग करावायचा आहे. संगम त्यक्त्वा. भगवंतानी संघ हा शब्द गीतेमध्ये 16 वेळेस वापरलेला आहे. माऊलीने संघ हा शब्द खूप खूप वेळेस वापरलेला आहे आणि त्यामुळे संगम त्यक्त्वा घटित होऊ द्यायचं आहे. त्याचं भाषांतर आसक्ती असं न करता संघ म्हणजे संबंध असं करीत जावे, सांगत जावे आणि त्याद्वारे साधनेच्या मार्गावर राहावे, अनुभवाच्या मार्गावर राहावे.
बुद्धियोगाचा दुसरा महत्वाचा भाग म्हणजे समत्वम योग उच्यते. त्यामुळे बुद्धियोग असं संक्षेपणे न म्हणता फलाकांक्षा रहित समत्व रूप बुद्धियोग असे शब्द वापरत जावेत. त्यामुळे बुद्धियोगाची साधना चा विसर पडत नाही. समत्वम हे आपण विविध अध्यायात कोणत्या कोणत्या द्वंद्वाबाबतीत सांगितलेलं आहे त्याचा आपण खोलवर जाऊन अभ्यास केला आणि सर्वांना समतेने पाहणे म्हणजे सर्वांमध्ये जनता जनार्दन पाहणे याचा अभ्यास केला. त्या संबंधातले लेखकाचे काही अनुभवही ऐकले आणि त्या पद्धतीने कर्म समते आधारित फलाकांक्षा रहिततेने करण्याचा संकल्प आपण सर्वांनी केला. त्याप्रमाणे कृती करीत राहणे आवश्यक आहे. कर्म न करणे हे गीता ज्ञानेश्वरीला मुळीच अभिप्रेत नाही. कर्म न करता राहू शकत नाही यावर भर दिला जातो. पण कर्म समग्रतेने फलाकांक्षा रहिततेने आणि समत्व जोपासत करावयाचे आहे असे बुद्धियोगाच्या साधनेमध्ये लक्षात घ्यावे. त्यानंतरचा म्हणजे मागील अभ्यास वर्गाचा आळंदी येथून घेतलेला अभ्यासाचा प्रमुख गाभा होता मन, मनाचे स्वरूप, कार्य हे समजण्यासाठी विविध अध्यायामध्ये भगवंतानी माऊलीने मन या संबंधाने काय सांगितलेले आहे ते आपण विस्ताराने पाहिले. आपण हे पाहिले की आत्म्याच्या सर्वाजवळ बुद्धी, बुद्धीनंतर मन, मनानंतर अहंकार, त्यानंतर ज्ञानेंद्रिये आणि सर्वात दूर म्हणजे दृश्य जगत असं हे आत्मस्वरूपापासून उत्तरोत्तर दूर असलेले आहेत. मन हे बुद्धी व अहंकाराच्या मध्ये आहे. मन म्हणजे शुद्ध चांचल्य, शुद्ध रजोगुण म्हणजे फक्त रजोगुण. ते अहंकाराला नेहमी स्वतःमध्ये असलेल्या शब्द प्रवाहाद्वारे, इच्छेच्या प्रवाहाद्वारे उसळवीत असते. स्वतः एका आलंबनापासून दुसऱ्या आलंबनावर अशा पद्धतीने तरंगत असते, हेलकावे खात असते. ते सर्वात विशेष म्हणजे बुद्धीचे जे द्वार आत्मस्वरूप प्राप्त करून देणारे असते ते द्वार हे चंचल मन झाकत असते. त्यानंतर आपण हेही पाहिलं विवेक चूडामणीतील श्लोकाद्वारे की मन हीच अविद्या आहे आणि मन संपू शकते. हा महत्वाचा सिद्धांत पाहिला. मनाच्या संपण्याची आवश्यकता आणि ते संपू शकते. मन जरी चंचल असले तरी तेच मन आत्मानुभूती प्राप्त करून देण्यासाठी कारण ठरते असं त्याचं वैशिष्ट्य आहे. आणि ते आपण भागवतामधील भगवान कपिलांच्या श्लोकाद्वारे, जडभरताने केलेल्या उपदेशांच्या श्लोकाद्वारे विस्ताराने पाहिलं. असं हे संपून जाणारं मन, त्याचे सर्व विविध पैलू
आपण पाहिले. आणि आता आपण त्या पुढील भाग ध्यानावस्थेमधून श्रवण करणार आहोत. तर मनाचं काय वैशिष्ट्य आहे? मग निष्कळंक गहन उपजेल आत्मज्ञान, तेणे निचाडे होईल मन अपेसे तुझे. मग निष्कळंक गहन उपजेल आत्मज्ञान, तेणे निचाडे होईल मन अपेसे तुझे. मनातील शब्द प्रवाह, मी व माझेपणा असलेला प्रवाह, इच्छेचा प्रवाह जेव्हा संपतो, जेव्हा मन निचाडे होते, कपडे पिळून टाकल्याप्रमाणे त्यातून सगळं शब्द प्रवाह निघून जातो, तसे ते जेव्हा निचाडे होते तेव्हा उपजेल आत्मज्ञान अपेसे तुझे. आणि जेव्हा आत्मज्ञानाचा उदय म्हणजे आत्म्याच्या अनुभूतीचा उदय जेव्हा होतो, त्यावेळेस मन निचाडे होते. असा आहे मन संपण्याचा व आत्मानुभूती प्राप्त होण्याचा अन्योन्य संबंध. मन संपल्याने आत्म्याची अनुभूती येते आणि आत्म्याची अनुभूती येत राहिल्याने मन संपलेले राहते. आपण हेही पाहिलं की मन संपते, बुद्धी संपत नाही. बुद्धी आत्मरूप होते. हा विषय आपणास आता पाहावयाचा आहे. आपण मनासंबंधाने जेव्हा पाहिलं तेव्हा तेथील उर्वरित भाग जो मागील अभ्यास वर्गात वेळेअभावी आपण पाहिला नाही, तो थोडक्यात पाहूया. तो आहे, तेथ आणिक काही जाणावे का मागीला ते स्मरावे, हे अर्जुना आघवे पारुशेल. तेथ आणिक काही जाणावे का मागितले स्मरावे, हे अर्जुना आघवे पारुशेल. म्हणजे आत्मानुभूतीचा जेव्हा उदय होतो त्यावेळेला अजून काही जाणावं, अजून काही शब्दज्ञान संपादन करावं, किंवा मनाचा जो स्वभाव आहे भूतकाळात जाणे आणि भविष्यकाळात जाणे, तो स्वभाव चालला जातो. का मागीला ते स्मरावं, आधी जे घडलेलं आहे त्याचं स्मरण करावं. हे सर्व पारुशेल म्हणजे इतिहास जमा झालेला असेल. मनामध्ये भूतकाळ काय येत असतो? जसं मी जी घटना घडली ती परत घडली तर मी आता असा वागेन, हे माझ्याच बाबतीत का घडलं, असं काहीसं स्वरूप असतं. भूतकाळामध्ये जाण्याचा जो भाग असतो त्यामागे इच्छापूर्ती हे त्याचं कारण असतं. तर हे सर्व पारुशेल म्हणजे जुनं झालेलं असेल. त्यानंतर निचाडे झालेल्या मनाच्या या अवस्थेस माऊलीने अध्याय 7 मध्ये ओवी 177 मध्ये विरमे मन असे म्हटले आहे. काय आहे ती ओवी? ते वेळी कृतकृत्यता जग भरे, तेथ अध्यात्माचे नवलपण पुरे, कर्मांचे काम सरे विरमे मन. ते वेळी कृतकृत्यता जग भरे, तेथ अध्यात्माचे नवल पुरे, कर्माचे काम सरे विरमे मन. आपण म्हणतो ना, त्याला राग आला होता पण मग तो नंतर वरमला. विरमे मन, वरमणे म्हणजे क्षोभ संपून शांत होणे.
ज्यावेळेस ज्ञानाची अप्रोक्षानुभूती प्राप्त होते त्यावेळेस अशा पद्धतीने विरमे म्हणा सर्वत्र सर्व प्रकारे कृत्यकृत्यता अनुभवास येते. आत्मा परमात्म्याबद्दल शब्द ज्ञान प्राप्तीची हौस नवलाई संपलेली असते. आध्यात्मिक साधनेचे प्रयोजन संपलेले असते. मन नाहीसे होते. विरमे मन. कर्म म्हणजे साधना, ज्ञानप्राप्ती असे काहीतरी करणे व त्यात विचारा प्रवाहाद्वारे सुरू असलेले मनाचे रमणे संपलेले असते. म्हणून माऊली म्हणतात विरमे मन. मनाचं रमलेपणा, रंजकता, रंजविणे हा रजोगुणाचा जो धर्म आहे आणि मन हे शुद्ध रजोगुण आहे. त्यामुळे त्यातला रमण्याचा जो स्वभाव आहे तो संपतो आणि मनाच्या या अवस्थेत अजून काही जाणावे किंवा मागे जाणलेले स्मरावे असे सर्व जुने झालेले असते. आता आपण बुद्धी संबंधाने विवेचन करीत आहोत. तरी सर्वांनी हळूहळू डोळे उघडून माझ्यासोबत पुढील भाग ग्रंथातून पाहावा. ग्रंथपृष्ठ 132 वर अध्याय 2 मधील श्लोक 53 काय आहे तो? श्रुती विप्रतिपन्ना ते यदा ध्यास्यति निश्चला समाधो अचला बुद्धिस्तदा योगम अवाप्स्यसि. श्रुती विप्रतिपन्ना आपण विस्ताराने पाहूया. श्रुती विप्रतिपन्ना म्हणजे आध्यात्मिक व व्यवहारिक विविध शास्त्रे आणि भोगार्थ उपलब्ध असलेल्या साधनेविषयी ऐकल्याने मनात सतत येणाऱ्या विविध विचाराद्वारे विचलित असलेली बुद्धी. श्रुती विप्रतिपन्ना म्हणजे विचलित असलेली बुद्धी. कशा कशामुळे ते आपण पाहिले. तुझी बुद्धी जेव्हा विक्षेपरहित होऊन त्या अवस्थेत स्थिर अर्थात निश्चल होईल, मनात आपोआप येत राहणारा शब्द प्रवाह संपून विचारांचा लय होऊन चांचल्य रहित अवस्थेत अचल होईल. डोळे बंद करून ध्यानावस्थेत असताना तसेच डोळे उघडे ठेवून व्यवहार करीत असताना असे अखंडपणे होईल. तेव्हा आत्म्याशी परमात्म्याशी योग तुला नित्यत्वाने प्राप्त होईल. योगम अवाप्स्यसि. तुला योग नित्यत्वाने प्राप्त होईल. अर्थात आत्म्याशी परमात्म्याशी तू नित्यत्वाने जोडलेला राहशील, जोडला जाशील. श्लोक 38 पर्यंत सांख्ययोग म्हणजे ज्ञानयोग व नंतर येथपर्यंत समत्वरूप निष्काम बुद्धियोग म्हणजे कर्मयोग यांची साधना सांगितल्यानंतर ती सिद्धीस गेल्याने प्राप्त होणाऱ्या स्थित प्रज्ञावस्थेची आत्मानुभूती प्राप्तीनंतरची लक्षणे पुढे श्लोक 55 पासून भगवंत श्लोक 54 मधील प्रश्नाच्या उत्तरात सांगणार आहेत. हा श्लोक 53 आपण पाहत आहोत. तत्पूर्वीचा हा श्लोक आहे. स्थित प्रज्ञावस्था प्राप्त होत असतानाची बुद्धी कशी असते, अर्थात आत्मानुभूती प्राप्त होण्यासाठी बुद्धी कशी असावी लागते त्याचे निरूपण प्रस्तुत श्लोकात भगवंतानी व त्यावरील 2 ओव्यात माऊलीने केले आहे. बुद्धी संबंधाने असलेले हे निरूपण साहजिकच खूप महत्वाचे आहे. त्यामुळे त्याचा विस्तार अध्याय 13, अध्याय 16 मधील महत्वाच्या ओव्यांच्या अर्थाद्वारे तसेच विवेक चूडामणी मधील महत्वाच्या श्लोकांच्या अर्थाद्वारे आता आपण पुढे करणार आहोत. तेथे सांगितल्याप्रमाणे बुद्धी व्हावी. या सर्व विवेचनामध्ये पुढे येणाऱ्या विवेचनामध्ये सांगितल्याप्रमाणे बुद्धी व्हावी, बुद्धी होईल अशी भूमिका धारण करावी आणि पुढील श्रवण करावे. स्थित प्रज्ञावस्था म्हणजे आत्मानुभूती प्राप्त होण्यासाठीची बुद्धी.
आता आपण पाहूया. आपण ओवी 244 वरील म्हणजे पृष्ठ 108, पृष्ठ 108 वरील ओवी 244 107 वर आहे. ओवी पृष्ठ 107 वर ओवी 244. म्हणून तया पार्था स्वर्ग संसार नरकावस्था आत्मसुख सर्वथा दृष्ट नाही. कोणत्या बुद्धीमध्ये? कोणत्या बुद्धीस? तामसिक राजसिक बुद्धीस. आत्मसुख सर्वथा दृष्ट नाही असं आपण ओवी 244 मध्ये माऊलींनी सांगितलेलं आता आपण पाहिलं. याच बुद्धीला दुर्मती म्हटलेलं आहे माऊलींनी 243 मध्ये. ती बुद्धी आत्मस्वरूपापासून दूर दूर नेते. त्यामुळे त्या प्रकारच्या बुद्धीचे रूपांतर सुबुद्धीमध्ये करावयाचे आहे. दुर्बुद्धी, दुर्मती त्यागावयाची आहे. तिचे रूपांतर सुबुद्धीमध्ये करावयाचे आहे. या सुबुद्धीस अध्याय 18 मध्ये सात्विक बुद्धी म्हटलेला आहे. सुबुद्धी, सद्बुद्धी, सात्विक बुद्धी जोपासावयाची आहे. आता आपण प्रश्न 133 वर आहोत. जी आत्मस्वरूपाच्या जवळ नेते. सत्वगुणाचा साक्षी होऊन गुणत्रयातीत व्हावयाचे आहे. सात्विक बुद्धी जोपासावयाची आहे आणि मग अखेरीस सत्वगुणाचा साक्षी होऊन गुणातीत व्हावयाचे आहे व आत्मा अनुभवायचा आहे. मागील अभ्यास वर्गात आपण जसं अध्याय 13 मधील ओव्याद्वारे माऊलींनी जशी मनाची व्याख्या केली तशी अध्याय 13 मध्ये पुढील ओव्याद्वारे माऊलींनी बुद्धींची व्याख्या केली आहे. बुद्धीचं स्वरूप सांगितलेलं आहे, बुद्धीचं कार्य सांगितलेलं आहे. तर आपण अध्याय 13 ओवी 83 पाहूया. अध्याय 13 ओवी 83. त्यामध्ये माऊली काय म्हणतात? आता बुद्धी जे म्हणजे ते ऐशिया चिन्हे जाणीजे बोलिले यदुराजे ऐके सांगू. यदुराजे भगवंत म्हणतात, मी सांगतो तुम्ही ऐका. काय? बुद्धी जे म्हणजे ते ऐशिया चिन्हे जाणीजे. बुद्धी कशाच म्हणावं ते पुढील चिन्हाने लक्षणाने जाणावे. म्हणजे थोडक्यात काय की बुद्धीची व्याख्या जी 84 मध्ये पासून सांगायला सुरुवात केली. ओवी 84 काय आहे? तरी कंदर्पाचे बळे इंद्रिये वृत्तीचे मेळे विभांडुनी येती पाळे विषयाचे. तरी कंदर्पाचे बळे इंद्रिये वृत्तीचे मेळे विभांडुनी येती पाळे विषयांचे. अर्थ, अंतःकरणात इच्छेचा उगम होतो व त्या इच्छेच्या बळाने इंद्रिये वृत्तीद्वारे विषयांचे समुदाय जिंकून अंतःकरणात आणतात. इच्छेचा उगम झाल्यामुळे इंद्रिये बहिर्मुख होतात आणि वृत्तीद्वारे विषयांचे समुदाय जिंकून अंतःकरणास आणतात. जसे डोळे वृत्तीद्वारे रूप अंतःकरणास उपलब्ध करून देतात. मग काय होतं पुढे? तो सुख दुःखाचा नागोवा जेथ उगाणो लागे जीवा तेथ दोहीसी बरवा पाडू जे धरी. तो सुख दुःखाचा नागोवा, जी सुखदुःखे इंद्रियाने लुटून अंतःकरणात आणली आहेत. नागोवा म्हणजे लुटून आणलेले. जेथ उगाणो लागे जीवा, उगाणो म्हणजे त्याचा हिशोब केला जातो. तेथ दोहीसी बरवा पाडू जे धरी, त्यापैकी
जे चांगलं वाटतं तुलनेद्वारे ते धरून ठेवलं जातं. इंद्रियाने लुटून आणलेल्या मालातून सुखकर कोणते व दुःखकर कोणते, कोणता माल जास्त सुखकर व तुलनेत कोणता कमी सुखकर, असा जीवाच्या ठिकाणी होणारा हिशोब जी समजून घेते ती बुद्धी. उदाहरणार्थ, डोळे सतत पाहत असतात, त्यांना चांगले वाईट कळत नाही, ते इंद्रिय आहे. ते रूप अंतःकरणास उपलब्ध करून देतात आणि त्यातून सुख दुःख, कमी सुखकर जास्त सुखकर, हे ज्यामुळे जीवास समजते ती बुद्धी. इंद्रियाद्वारे लुटून जे अंतःकरणास प्राप्त करून दिलेलं आहे त्यातील कमी सुखकर कोणतं, जास्त सुखकर कोणतं, असं ज्यामुळे जीवास समजते ती बुद्धी. त्याचप्रमाणे इतर इंद्रियांच्या वृत्तीबद्दलही जीवास ज्यामुळे समजते ती बुद्धी. त्यामुळे सर्व ज्ञानेंद्रियांना करण म्हणजे अवजार, टूल्स म्हटले जाते. जसं शेतीची अवजार असतात तशी ही जीवाची अवजार आहेत, टूल्स आहेत, म्हणून त्यांना करण म्हटलं जातं. त्यानंतर ओवी 86 मध्ये काय म्हणतात माऊली? हे सुख, हे दुःख, हे पुण्य, हे दोष, का हे मैळ, हे चोख, ऐसे जे निवडी. मैळ म्हणजे मलिन, चोख म्हणजे चांगलं. हे सुख, हे दुःख, हे पुण्य, हे दोष, का हे मैळ, हे चोख, ऐसे जे निवडी. हे सुख, हे दुःख, हे पुण्य, हे पाप, हे मिश्रित, हे शुद्ध, अशी जी निवड करते ती बुद्धी. आपण मागील अभ्यास वर्गात पाहिलं, सिद्धांत व्याख्या करत असताना बुद्धी हा शब्द वापरायचा नसतो. जे असं आहे, जे असं आहे ती बुद्धी. त्यामुळे माऊली ओवी 84, 85, 86 मध्ये, पुढे येणाऱ्या ओवीमध्ये सुद्धा बुद्धी हा शब्द वापरत नाही, पण ओवीचा अर्थ सोपा होण्यासाठी आपण बुद्धी हा शब्द वापरत आहोत. आता ओवी 87, जिथे अधमोत्तम सुझे, जिये साने थोर बुझे, जिया दिठी पारखीजे, विशो जीवे. जिला हे अधम, हे उत्तम अशी तुलना करणे कळते, जे अधमोत्तम, अधमोत्तम सुझे, अधम आहे का उत्तम आहे? सुझे. आता हा सुझे हा शब्द जे समजते असं आपण याचं भाषांतर करतो, पण हा सुझे हा शब्द कुठून आला? हिंदीमध्ये सूझबूझ म्हणतात. सूझ म्हणजे समजणे शब्दाद्वारे, बूझ म्हणजे बोध, शब्द नसताना समजणे म्हणजे बोध, म्हणजे बूझ, सूझबूझ, त्यातला हा सूझ आहे. तर काय अर्थ आहे? जिला हे अधम, हे उत्तम अशी तुलना करणे कळते, जिला आकार, संख्या, सद्गुण, दुर्गुण, क्षेत्रफळ, घनफळासारखी विविध परिमाणे, विविध प्रकारचे शिक्षण, कला, अनुभव, विद्वत्ता, मान अपमान, विविध भावना, यातून लहान मोठे, चांगले वाईट समजते ती बुद्धी. मान अपमान, हा मान जास्त झाला का कमी झाला, हा अपमान जास्त झाला का कमी झाला, हे सुद्धा जिला समजते ती बुद्धी. ती बुद्धी किंबहुना जीव म्हणजे व्यक्ती जिच्या दृष्टीद्वारे, क्षमतेद्वारे विविध विषयांची परीक्षण करतो ती बुद्धी. विविध विषयांची परीक्षण करतो ती बुद्धी. ज्या दिठी पारखीजे, विशो जीवे. विशो म्हणजे विषय, विशो जीवे, जीव विषयांची परीक्षण करते ती बुद्धी.
आता अत्यंत महत्वाचा सिद्धांत बुद्धी संबंधाने ओवी 88 मध्ये सांगितलेला आहे. परिच्छेदाचं शीर्षक काय आहे? महत्वाचं शीर्षक आहे, आत्मा व जीव यांचा सांधा म्हणजे जॉईंट बसवून देते ती बुद्धी. आत्मा व जीव यांचा सांधा म्हणजे जॉईंट बसवून देते ती बुद्धी. जे तेज तत्वाची आधी, ग्रंथात ओवी उद्धृत केलेली आहे, जे तेज तत्वाची आधी, जे सत्वगुणाची वृद्धी, जे आत्मया जीवाची संधी बसवीत असे जे. अर्थात माऊलीने ओवीमध्ये बुद्धी हा शब्द वापरलेला नाही, जे जे हा शब्द वापरलेला आहे. अर्थ काय आहे? संपूर्ण प्रकृती त्रिगुणात्मक असून प्रकृतीने उत्पन्न केलेल्या विश्वातील सर्व वस्तू, पदार्थ, प्राणी, मनुष्य, मनुष्यांची इंद्रिये, क्रिया, अंतःकरण, भाव म्हणजे वृत्ती, विचार, भावना, विकार यांच्या ठिकाणी सत्व, रजतम या गुणापैकी प्रत्येक गुण कमी अधिक प्रमाणात आहे, ही आपण प्रस्तावना केली. हे कुठे सांगितलेलं आहे? अध्याय 7 श्लोक 12 व 13 मध्ये सांगितलेलं आहे. त्रिगुणात्मकता सांगितलेली आहे. मनुष्याबाहेरील विचार करता श्वान, शुकर, पाषाणादीमध्ये तमोगुणाचे प्राबल्य आहे. मनुष्य शरीराचा विचार करता कर्मेंद्रियाचे ठिकाणी रजोगुणाचे प्राबल्य आहे व ज्ञानेंद्रियामध्ये सत्वगुणाचे प्राबल्य आहे. ज्ञानेंद्रियाच्या तुलनेत बुद्धीमध्ये सत्वगुण अधिक्याने आहे. म्हणून माऊली म्हणतात, जेथे सत्वगुणाची वृद्धी आहे ती बुद्धी, जे तेज तत्वाची आधी, जे सत्वगुणाची वृद्धी ते बुद्धी. अर्थात त्यामुळे सत्वगुणाचे गुणधर्म असलेले निर्मलत्व, ज्ञानरूपत्व, स्वयंप्रकाशित्व बुद्धीच्या ठिकाणी आहे. सत्वगुणाचे कोणते कोणते गुण बुद्धीच्या ठिकाणी आहेत? जे गुण सत्वगुणामध्ये आहेत ते बुद्धीत आहेत. कोणते आहेत ते गुण? निर्मलत्व म्हणजे दोषरहित्व. जे रजोगुण आणि तमोगुणाच्या ठिकाणी जे दोष आहेत ते दोष नसलेलं निर्मलत्व, अनामयम श्लोकातील शब्द आहे. ज्ञानरूपत्व, आत्माज्ञान रूप आहे ते ज्ञानरूपत्व बुद्धीच्या ठिकाणी गुण म्हणून आहे. स्वयंप्रकाशित्व बुद्धीच्या ठिकाणी आहे. जी वृत्तीरूप ज्ञानाचे, ज्ञानतत्वाचे मूळ कारण आहे ती ज्ञानेंद्रियाच्या मुळाशी आहे. तिच्यामुळे ज्ञानेंद्रियांना अर्थ प्राप्त झालेला आहे. जे तेज तत्वाची आधी, जे सत्वगुणाची वृद्धी, जी बुद्धी जे आत्मया जीवाची संधी बसवित असे जे, जी बुद्धी आत्मा व जीव यांच्या संधीत असते, राहत असते. आत्मा व जीव यांचा सांधा, जोड, जॉईंट जी बसवून देते, ज्याद्वारे आत्मा व जीव यांचा सांधा तयार होतो ती बुद्धी. असा हा अध्याय 13 श्लोक 88 मधील ओवीचा अर्थ आहे. हे आपण थोडस परत वाचूया. बुद्धी प्रत्येकाला कळतं, मला बुद्धी आहे. जी व्यक्ती म्हणते मला बुद्धी नाही, ते कशाच्या आधाराने म्हणते? त्याला बुद्धी आहे म्हणून ती म्हणते मला बुद्धी नाही. म्हणजे बुद्धी नाही हे सुद्धा तुम्हाला बुद्धीद्वारेच म्हणावं लागतं. आणि बुद्धी ही आत्मा आणि जीव यांचा सांधा आहे, यांच्या संधीमध्ये आहे. हा आत्मा, ही बुद्धी, इकडं गेलं की जीव भाव,
इकडे आली की आत्मरूपता. असा हा जीव आणि आत्मा यांच्यामध्ये असलेला हा सांधा म्हणजे बुद्धी. बुद्धीने जीवभाव सोडून दिला की ती आत्मरूप होते. मनातली चांचल्याद्वारे जीवभाव आठवीत राहिला की ती आत्मस्वरूपापासून दूर 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 जात राहते. मनाचं चांचल्य कमी केलं, अहंकार सोडून दिला, बुद्धी आत्मरूप होते. तर असा हा बुद्धी ही जी आहे तो जीवभाव आणि आत्मानुभूती या दोघांच्या मध्ये असलेला सांधा, ह्या दोघांचा जोड घालून देणारा सांधा, या दोघांचा जॉईंटिंग मटेरियल काय आहे तर बुद्धी, असं लक्षात घ्यावं. आणि मग त्याच्या पुढील ओवीमध्ये माऊली काय म्हणतात, अर्जुना ते का जाण बुद्धी तू संपूर्ण. आतापर्यंत जे जी लक्षणं सांगितली ती बुद्धी आहे असे तू जाण. अशा रीतीने बुद्धीची व्याख्या माऊली इथे पूर्ण करतात. ओवी 88 मध्ये सांगितली. कुठून? ओवी 84 पासून सांगितली ते ओवी 88 म्हणजे 5 ओव्याद्वारे बुद्धीची व्याख्या माऊलीने अत्यंत यथार्थपणे केलेली आहे. ही पुढे अध्याय 18 मध्ये आलेली आहे. ती थोडी क्लिष्टतेने केलेली आहे, त्यामुळे ती आता आपण काही पाहणार नाही. पुढील परिच्छेद. बुद्धी ही जीवाचा भाग आहे, आत्म्याची उपाधी आहे. हे आपल्याला ऐकून तसं पाठ झालेलं आहे. काय आहे? बुद्धी ही जीवाचा भाग आहे, आत्म्याची उपाधी आहे, पण आत्म्याच्या सगळ्यात जवळ आहे, हे लक्षात घ्यावं. काय होतं? उपाधी आहे म्हटलं की त्याज्य आहे असं समीकरण हीच बुद्धी कुठेतरी जोडते. तसं होऊ द्यायचं कारण नाही. मन संपवायचं आहे, मनातलं चांचल्य संपवायचं आहे. बुद्धी संपतही नाही, संपवायचीही नाही. तर तिला निश्चल, स्थिर, अचल असं करायचं आहे. श्लोकात काय म्हटलंय? श्रुती विप्रतिपन्ना. जी बुद्धी विचलित आहे तिला निश्चल, अचल करावयाचं आहे आणि त्याद्वारे तू आत्मानुभूतीशी प्राप्त होशील. योगम अवाप्स्यसी, तू आत्मानुभूतीशी प्राप्त होशील असं भगवंताने श्लोक 53 मध्ये सांगितलेलं आहे. तर तो भाग आपण समजून घेत आहोत. तर बुद्धी ही जीवाचा भाग आहे, आत्म्याची उपाधी आहे, पण आत्म्याच्या सगळ्यात जवळ आहे. तर आता हा भाग आपण 5 मिनिटाच्या विश्रांतीनंतर बुद्धी संबंधाने उर्वरित सर्व बुद्धीचं कार्य, लक्षण, बुद्धी आत्मरूप कशी होते, हा सर्व महत्वाचा भाग आपण 5 मिनिटाच्या विश्रांतीनंतर पाहणार आहोत. तरी शांत मनाने ही विश्रांती घ्यावी. माझी माऊली. माझी माऊली. तर बुद्धी ही जीवाचा भाग आहे, आत्म्याची उपाधी आहे, पण आत्म्याच्या सगळ्यात जवळ आहे. ज्ञानेंद्रिय, अहंकार, मन यांच्या तुलनेत बुद्धी आत्म्याच्या जवळ आहे. मुळात बुद्धीच्या ठिकाणी सत्वगुणाचा उत्कर्ष आहे, मनामध्ये रजोगुणाचा उत्कर्ष आहे, अहंकारामध्ये तमोगुणाचा उत्कर्ष आहे, तसा बुद्धीमध्ये सत्वगुणाचा उत्कर्ष आहे. त्यात बुद्धी जेव्हा सात्विक होते तिच्यातील रजोगुण व तमोगुण अव्हेरला जातो. मुळामध्ये बुद्धीमध्ये सत्वगुणाचा उत्कर्ष आहे, पण त्यामध्ये जो रजोगुणाचा आणि तमोगुणाचा अंश आहे तो सुद्धा जेव्हा अव्हेरला जातो तेव्हा ती स्थिर आणि सूक्ष्म झालेली असते. अन्यथा तिच्यामध्ये जो रजोगुणाचा अंश आहे त्यामुळे ती श्रुती विप्रतिपन्न असते, चंचल असते बुद्धी. म्हणजे
स्थिरावलेली नसते. तर त्या बुद्धीमधून रजोगुणाचा अंश आणि तमोगुणाचा अंश जेव्हा संपतो तेव्हा ती स्थिर आणि सूक्ष्म झालेली असते. असं कुठं म्हटलंय? ओवी 236 पृष्ठ 106 आपण पाहूया. हा, मागच्या पानावर ओवी आहे. 105 वर ओवी आहे. जेथ न संचरे पुण्य पाप, जे सूक्ष्म अति निष्कंप, गुणत्रयाती लेप न लगती जेथ. बुद्धी संबंधाने माऊलीने काय सांगितलेलं आहे? सुबुद्धी संबंधाने जेथ न संचरे पुण्य पाप, जे सूक्ष्म अति निष्कंप, गुणत्रयादी लेप न लगती जेथ. सुबुद्धीच्या या अवस्थेत पाप पुण्याचा संचार नसतो, संचार संपलेला असतो. स्वसंवेद्य आत्मा अनुभवण्यासाठी आवश्यक असलेले सूक्ष्मत्व व निष्कंपत्व म्हणजे स्थैर्य, निसंदेहत्व त्या बुद्धीच्या ठिकाणी असते. बुद्धीच्या त्या अवस्थेत सत्वरजतम हे 3 गुण व काम क्रोध लोभादी दोषाचे लेप म्हणजे बंध साधकास लागत नसतात. स्थिर अतिनिष्कंप व सूक्ष्म बुद्धीसच आत्मानुभूती प्राप्त होते. हा महत्वाचा सिद्धांत माऊलीने या ओवीमध्ये सांगितलेला आहे. याआधी ओवी 281 मध्ये काय सांगितलं? मन सतत सुरू राहणाऱ्या शब्द प्रवाहापासून रहित म्हणजे निचाडे, जे आपण सुरुवातीची ओवी वाचली झालेले असते. मनाचे चांचल्य, मनाचे रजोगुणत्व संपलेले असते. अशा अवस्थेत आत्मस्वरूपापासून दूर नेणारी सामग्रीच संपुष्टात आलेली असते. बुद्धीचं आत्मस्वरूप प्राप्त होणार द्वार मन झाकतं ते संपलेलं असतं. त्यामुळे ह्या अवस्थेत आत्मस्वरूपापासून दूर नेणारी सामग्री संपुष्टात आलेली असते. आत्मस्वरूप प्रत्ययाला न येण्याचे कारणच उरलेले नसते. अशा अवस्थेत सात्विक बुद्धी साक्षीभाव धारण करून राहते. साधक गुणातीत होतो आणि गुणातीत असलेला व स्वसंवेद्य असलेला आत्मा जागृतावस्थेत अनुभवास येतो, जो आपण ध्यानावस्थेत पुष्कळ वेळेस अनुभवलेला आहे. पण ती खालची पायरी आहे. आणि सर्वात वरची पायरी काय आहे? जागृत अवस्थेत आत्मा अनुभवणे. योगी जे ध्यानावस्थेत अनुभवतो ते ज्ञानी जागृतावस्थेत अनुभवतो. पण ध्यानावस्थेत डोळे बंद असलेल्या अवस्थेत अविद्येची आवरण शक्ती, विक्षेप शक्ती अर्धी असते आणि त्यामुळं आधी ध्यानाभ्यास, आधी खालची पायरी आणि मग जागृतावस्थेमध्ये वृत्ती क्षीणता येते. बुद्धीचं रूपांतर सुबुद्धीमध्ये होते आणि त्यामुळे स्वसंवेद्य असलेला आत्मा जागृतावस्थेत अनुभवास येतो. निरुपचार म्हणजे कारण परत्वे नसलेला व अवीट असलेला आत्म्याचा आनंद टळटळीतपणे अनुभवास येणे सुरू होते. हाच विषय पुढे ओवी 296 मध्ये स्थिर बुद्धी या पदाने व अध्याय 6 श्लोक 21 मध्ये बुद्धिग्राह्यम या पदाने आला आहे. तर आत्म्याचा अनुभव जेव्हा येतो, आश्चर्यवत पश्यती असा जेव्हा अनुभव येतो तेव्हा बुद्धीच कळतं की हा आत्म्याचा अनुभव आहे. बुद्धी आत्मरूप झालेली आहे, बुद्धीच कळत आहे. म्हणून बुद्धिग्राह्यम हे पद अध्याय 6 श्लोक 21 मध्ये भगवंतांनी योजलेलं आहे. अनात्मा असलेल्या सतत बदलत राहणाऱ्या विचारांशी निर्माण झालेल्या मानलेल्या तादात्म्य संबंधाचा पूर्णतः वियोग होतो व नित्य उपलब्ध असलेला स्वसंवेद्य आत्मा अनुभवास येतो. सध्या जगताशी तादात्म्य संबंध प्राप्त झालेला आहे जीवभावाद्वारे. आपण मागे सिनेमाच्या उदाहरणाद्वारे पाहिलं की तादात्म्य संबंध कसा तयार होतो आणि साक्षीभाव कसा जोपासता येतो. तसं हा तादात्म्य संबंधाचा पूर्णतः वियोग होतो
व नित्य उपलब्ध असलेला स्वसंवेद्य आत्मा अनुभवास येतो. आता आपण पाहूया ओवी 283, महत्वाचा सिद्धांत असणारी आणि श्लोक 53 मधील समाधौ अचला बुद्धी ही या पदावर असलेली ही ओवी. इंद्रियाची या संगती जिये पसरू होतसे मती, ते स्थिर होईल मागुती आत्मस्वरूपी. इंद्रियांच्या संगतीने जी बुद्धी पसरत जाते, इंद्रियाची या संगती जे पसरू होतसे मती, मती म्हणजे बुद्धी, जी बुद्धी पसरत जाते, बहिर्मुख राहून विविध भेद अनुभवत विस्तारत जाते, श्रुती विप्रतिपन्न असं तिचं स्वरूप असतं. अशा बुद्धीने ब्रह्म झाकून गेले आहे असे तैत्तरीय उपनिषदामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. विचलित झालेल्या बुद्धीने ब्रह्म झाकून गेलेले आहे असं तैत्तरीय उपनिषद मंत्र 141 मध्ये म्हटलेलं आहे. तिचे ध्यानाभ्यासासहच्या समत्व रूप निष्काम बुद्धी योगाच्या साधनेद्वारे आता विस्तारणे थांबून बुद्धी अंतर्मुख होते. अशी बुद्धी विचारांच्या मागच्या बाजूस असलेल्या विचाराने जे आधी आवृत्त होते त्या आत्मस्वरूपी स्थिर होते. बुद्धी पुढे पसरत होती, ती मागे येऊन आत्मस्वरूपी स्थिर होते. ते स्थिर होईल मागुती आत्मस्वरूपी. अशा बुद्धीचे कोणत्या उपायाने प्राप्ती होते याचे निरूपण माऊलीने दैवासुर संपत्ती सांगितलेल्या अध्याय 16 मध्ये पुढील प्रमाणे केले आहे. प्रश्न 135चं शीर्षक काय आहे? सत्व संशुद्धी म्हणजेच सत्वशुद्धी, बुद्धीची शुद्ध सत्वात्मक अवस्था आत्मानुभूती प्राप्त करून देते. हा विषय जो आपण पाहत आलेलो आहे तर तोच पुढे अजून स्पष्ट केलेला आहे. तो अध्याय 16 मधील ओव्याद्वारे स्पष्ट केलेला आहे. तर अध्याय 16 ओवी 55 काय आहे? म्हणून तेच सम्यक ज्ञान कैसेनी होय स्वाधीन, जालिया वृद्धी यत्न घडेल केवी. यथार्थ ज्ञान कोणत्या उपायाने प्राप्त होईल? सारांशाने ह्या ओवीचा अर्थ. ओवी 59 मध्ये काय म्हणतात माऊली? ज्ञानसी सुजन्म जोडे, आपुली विश्रांती ही वरी वाढे, ते संपत्तीचे पवाडे सांगिजेल दैवी. दैवी संपत्तीवरचा हा अध्याय 16 मधील ही ओवी 59 आहे. काय आहे ओवीचा सारांशाने अर्थ? व जे अशा पद्धतीने वाढेल, ज्ञान कोणत्या उपायाने प्राप्त होईल व जे अशा पद्धतीने वाढेल की ते स्वतः विश्रांत होऊन साधकाच्या ठिकाणी स्वरूपावस्थेच्या रूपाने जन्मेल. आपण वारंवार हा विषय पाहिलेला आहे की शब्द ज्ञानाद्वारे अज्ञानाची निवृत्ती होते आणि ते शब्दज्ञान संपल्याने आत्मानुभूती प्राप्त होते. मनातील शब्दज्ञान संपल्याने आत्मानुभूती प्राप्त होते. तर काय आहे ती ओवी? ज्ञानाशी सुजन्म जोडे, आपुली विश्रांती ही वरी वाढे, ते संपत्तीचे पवाडे सांगिजेल दैवी. त्यासाठीचा उपाय असलेली दैवी संपत्ती अध्याय 16 श्लोक 1 ते 3 मध्ये भगवंतांनी सांगितलेली आहे. त्यापैकी एक श्लोक 1 मध्ये सत्व संशुद्धी हा दैवी गुण सद्गुण आत्मानुभूती प्राप्तीचा उपाय म्हणून सांगितलेला आहे. तर तिथे अध्याय 16 मध्ये किंवा अध्याय 16 श्लोक 1 ते 3 मध्ये विविध दैवी संपत्ती सांगितलेली आहे. त्यापैकी श्लोक 1 मध्ये सत्व संशुद्धी ही बुद्धी ज्यामुळे आत्मानुभूती प्राप्त होते ती सांगितलेली आहे. आपण सध्या इतर दैवी संपत्ती संबंधाने विचार करीत नसून फक्त सत्व संशुद्धी या दैवी संपत्तीचा आपण आता विचार करीत आहोत. सत्व संशुद्धी हा दैवी गुण सद्गुण दैवी संपत्ती आहे ना, अध्याय 16 मधली सद्गुण सांगणारी संपत्ती आहे. सद्गुण आत्मानुभूती प्राप्तीचा उपाय म्हणून सांगितलेला आहे. सत्व संशुद्धी म्हणजे रजतमाची अशुद्धी निशेष जाऊन मन व बुद्धी पूर्णपणे शुद्ध झाल्यानंतरची अशी अंतःकरणाची शुद्ध सत्वात्मक अवस्था
अशा शुद्ध झालेल्या अवस्थेस माऊलींनी सत्वशुद्धी म्हणून संबोधिले आहे. भगवंतानी सत्व संशुद्धी हा शब्द वापरलाय, माऊलींनी सत्वशुद्धी हा शब्द वापरलाय. आणि या अवस्थेतील चित्ताचे व विशेषतः बुद्धीचे निरूपण माऊलींनी अध्याय 16 मधील ओवी 74 ते 80 द्वारे केलेलं आहे. सत्वशुद्धी या दैवी संपत्तीचं, सद्गुणाचं वर्णन माऊलींनी अध्याय 16 ओवी 74 मध्ये केलेलं आहे. काय आहे ती ओवी? आता सत्वशुद्धी जे म्हणजे ते ऐशा चिन्नी जाणीजे, तरी जळे ना विजे राखोंडी जैसी. विस्तवावर जशी राखेचा थर आला की तो दृष्टांत दिलेला आहे माऊलींनीचे. आणि काय म्हणतात? पेटून उठणे संपल्यानंतरची राखुंडी जशी शिल्लक असते, तशी अनुकूलता प्रतिकूलतादी भेदाने मन बुद्धी पेटून उठत नाही. पेटून उठणे संपल्यानंतरची राखुंडी जशी शिल्लक असते, कोळशाची राख झाली, राखुंडी झाली, मग तिच्यातलं पेटून उठणे हा गुण संपलेला असतो. त्याप्रमाणे अनुकूलता प्रतिकूलता आदी भेदाने मन बुद्धी पेटून उठत नाही. पुढे काय म्हणतात ओवी 75 मध्ये माऊली? का पडिवा वाढी न मगे, अवसे तुटी सांडूनी मागे, माझी आत्मसूक्ष्म अंगे चंद्रू जैसा राही. चंद्राची उपमा दिलेली आहे. काय म्हणतात माऊली? त्यामुळे अमावस्या व त्यानंतरची प्रतिपदा या 2 तिथीच्या मधल्या कालावधीत चंद्र जशी सूक्ष्मता धारण करून असतो, तसे बुद्धी सूक्ष्मत्व प्राप्त झालेले असते. बुद्धी सूक्ष्मत्व प्राप्त झालेली असते, हे चंद्राच्या दृष्टांताद्वारे माऊली सांगतायत. अमावस्याला चंद्र असतो का? नाही. प्रतिपदेला असतो का? हो, पण तो साधारणपणे द्वितीयेला दिसतो. प्रतिपदेला तो इतका सूक्ष्म असतो की तो असतो पण खूप सूक्ष्म असतो. तशी बुद्धी सूक्ष्म झालेली असते. पुढे काय म्हणतात ओवी 76 मध्ये? ना तरी वर्षीय सांडिली, ग्रीष्मे नाही मांडिली, माझी निजरूपे निवडली गंगा जैसी. गंगेचं उदाहरण देतात. काय दिले उदाहरण? हिवाळ्यातील गंगेचा प्रवाह, हिवाळ्यातील गंगेचा प्रवाह जसा उन्हाळा पावसाळ्यातील आकुंचन क्षोभ सोडून देऊन स्वतःच्या मूळ स्वरूपावस्थेत असतो. पावसाळ्यामध्ये पूर आलेला असतो, उन्हाळ्यामध्ये ती खूप आकुंचित झालेली असते, पण हिवाळ्यामध्ये कशी असते? ती तिच्या स्वरूपावस्थेत असते. तर गंगेच्या दृष्टांताद्वारे स्वतःच्या मूळ स्वरूपात बुद्धी असते, असं माऊलीने स्पष्ट केलेलं आहे. आता पुढील ओवी सिद्धांताची आहे, जी ग्रंथामध्ये सुद्धा उद्धृत केलेली आहे. काय आहे ती ओवी? तैसी संकल्पा विकल्पाची ओढी, सांडुनी रजतमाची कावडी, भोगिता निज धर्माची आवडी, बुद्धी उरे. सिद्धांताची ओवी आहे. तैसी संकल्प विकल्पाची ओढी, सांडुनी रजतमाची कावडी, भोगिता निज धर्माची आवडी, बुद्धी उरे. आपण पाहिलं मागील अभ्यास वर्गात संकल्प म्हणजे काय, विकल्प म्हणजे काय, आणि मन कशा शब्दाच्या उतरंडी चढवीत असते, उतरवीत असते संकल्प विकल्पाद्वारे, हे आपण मागील अभ्यास वर्गात पाहिलं. तर इंद्रियांनी उपलब्ध करून दिलेल्या वृत्तीमधून सुख दुःख पाप पुण्य मिश्र असे समजणे हा बुद्धीचा गुणधर्म आहे. म्हणजेच हा बुद्धीचा स्वतःचा धर्म, निज धर्म आहे. ज्यावेळी बुद्धी संकल्प विकल्पाची म्हणजे विविध भेद पर्यायातून निवड करण्याची ओढ म्हणजे आवेगयुक्त प्रवृत्ती टाकून देते, बुद्धी तिच्यामध्ये असलेल्या 3 गुणांपैकी रजवतम या गुणाची कावड म्हणजे ओझे टाकून देते. त्यामुळे बुद्धी आधी सांगितलेल्या ओवी 74 ते 76 प्रमाणे सूक्ष्म झालेली व मूळ स्वरूपात म्हणजे निज धर्माची क्षमता असलेल्या स्वरूपात उपलब्ध असते. बुद्धी संपत नसते. तर बुद्धी निज धर्मात
म्हणजे तिला हे चांगलं हे वाईट अशी निवड करण्याची जी तिच्यातील क्षमता आहे, ती क्षमता तिच्यामध्ये असते आणि ती शिवाय सूक्ष्म झालेली असते. संकल्प विकल्पाची ओढी सांडुनी रजतमाची कावडी. संकल्प विकल्पामध्ये जो आवेग आहे, तो आवेग सोडून देऊन आणि रजतमाची कावडी म्हणजे रजतमाचं ओझं सोडून देऊन भोगिता निज धर्माची आवडी. तिचा जो स्वतःचा धर्म आहे, सर्व गोष्टीची परीक्षा करणे, परीक्षण करणे, हा जो तिचा निजधर्म आहे, त्या निजधर्मामध्ये बुद्धी उरते. बुद्धी संपत नाही तर बुद्धी उरते. तिचा जो निजधर्म आहे, तिचा जो स्वरूप धर्म आहे, तिचा जो स्वतःचा धर्म आहे, त्या स्वरूपामध्ये ती उरते. बुद्धी सूक्ष्म झालेली आहे. ठळक अक्षरातील भाग पहा. बुद्धी सूक्ष्म झालेली आहे, बुद्धीत क्षमता आहे, पण वृत्ती प्रवाह शांत झालेला असल्यामुळे बुद्धीकडे नेहमीचे चांगले वाईट इत्यादी ठरविण्याचे काम शिल्लक राहिलेले नाही. बुद्धीत क्षमता आहे. काय आहे क्षमता? इंद्रियाद्वारे इंद्रियांनी लुटून आणलेले विविध रूप आदी जे अंतःकरणास प्राप्त करून दिलेले आहे, त्यातून चांगले वाईट मिश्रित असे निवडण्याचे जे काम आहे, आता ते काम तिला राहिलेले नाही, कारण मन शून्य झालेले आहे. त्यामुळे बुद्धीत क्षमता आहे, पण आता बुद्धीस काम राहिलेले नाही. अशा बुद्धीच्या ठिकाणी स्वतःचा निजधर्म भोगणे, स्वतःच्या शुद्ध स्वरूपावस्थेत राहणे एवढीच आवड उरते. आपण ध्यानाभ्यासामध्ये थोडा वेळ पाहिले आहे की मन संपलेलं आहे. बुद्धीला सर्व समजत आहे, पण बुद्धी शांत आहे. शांतपणे तिला जे काही सांगितलं जात होतं, आपण पहिल्या भागामध्ये पाहिलं या अभ्यास वर्गाच्या, ते समजत होतं. म्हणजे बुद्धीमध्ये क्षमता आहे, पण बुद्धीतलं चांचल्य संपलेलं आहे. म्हणजे काय? बुद्धीतलं रज आणि तम संपलेलं आहे. तंद्रीत गेलं म्हणजे काय झालं? बुद्धीतलं तम वाढलं आणि मनातले विचार प्रवाह आहे म्हणजे बुद्धीतलं चांचल्य आहे. तर रजतमाची कावडी ही सोडून दिल्यानंतरची ही जी अवस्था आहे, ती स्वस्वरूपावस्था आहे, बुद्धीची स्वस्वरूपावस्था आहे आणि त्यामध्ये तिला आवड निर्माण झालेली आहे. तिची आवड उरते. पुढील ओवी. इंद्रिय वर्गी दाखविलिया विरुद्ध अथवा भलिया विस्मयो काही केलिया नुठी चित्ती. बुद्धीचं स्थिरत्व सांगितलेलं आहे. काय म्हणतात? अशा अवस्थेतील बुद्धी प्राप्त झाली असता आणि त्यासोबत सर्व ज्ञानेंद्रियांनी अंतःकरणास कितीही अनुकूल प्रतिकूलादी विषय ज्ञान प्राप्त करून दिले, तरी त्या अवस्थेत चित्तात विस्मयाने देखील चलबिचल उत्पन्न होत नाही. विस्मयो काही केलिया नुठी चित्ती. जेव्हा बुद्धी अशी सूक्ष्म व स्थिर होते, त्यावेळेला एखादा घटना घडली, काही समस्या निर्माण झाली, तरी सुद्धा बुद्धी विचलित होत नाही. वरील प्रमाणे वृत्ती प्रवाह शांत झालेल्या चित्तासोबत सूक्ष्म झालेली बुद्धीची निज धर्म भोगत राहणाऱ्या आवडीची म्हणजे स्वतःच्या शुद्ध स्वरूपावस्थेत राहण्याच्या आवडीची स्थिरता व अशा बुद्धीचे आत्म्याशी अनन्य होणे पुढील दृष्टांताने माऊली सांगतात. आपण काय पाहिलं की जेव्हा मन संपतं त्यावेळेस बुद्धी आत्मरूप होते. ते आता माऊली दृष्टांताने सांगतात कशी होते ती आत्मरूप. पती गावी गेलेला असताना पतिव्रता विरहाच्या आवेगात असते. त्यावेळी प्रपंचात कितीही लाभधानी होत असली तरी ती मनावर घेत नाही. ती त्या विरहाच्या आवेगात स्थिर असते आणि स्वतःच्या आवडीद्वारे मनाद्वारे पतीशी जशी अनन्य झालेली असते. माऊलीने दृष्टांत दिलेला आहे की पत्नी जशी बाहेर गेलेल्या पतीशी अनन्य झालेली असते. सिद्धांताची ओळी काय? ह्या दृष्टांतावर आधारित सिद्धांताची ओळी काय आहे? तेवी सत्स्वरूप रुचलेपणे बुद्धी जे ऐसे अनन्य होणे ते सत्वशुद्धी म्हणे केशियंता.
सत्वशुद्धीची व्याख्या सांगितलेली आहे माऊलीने. आधी दृष्टांत दिला आणि आता त्या दृष्टांतानुरूप ही व्याख्या सांगितली. तेवी सत्स्वरूप रुचलेपणे बुद्धी जे ऐसे अनन्य होणे, ते सत्वशुद्धी म्हणे केशिहंता. अशा स्थिर व सूक्ष्म झालेल्या सात्विक बुद्धीत सत्य स्वरूपाबद्दल म्हणजे सच्चित आनंद घन आत्मस्वरूपाबद्दल रुची म्हणजे आवड, गोडी सतत असते. त्यामुळे बुद्धी पतिव्रतेप्रमाणे आत्म्याशी अनन्य होते, म्हणजेच आत्मरूप होते. अशा रीतीने चित्तवृत्ती शांत झालेल्या व बुद्धी आत्मरूप झालेल्या स्थितीस तत्वशुद्धी म्हणतात, असे भगवान श्रीकृष्ण केशिहंता म्हणाले. रोजचा ध्यानाभ्यास सुरू केल्यानंतर काही दिवसात ध्यान लागण्यास सुरुवात होते. म्हणजेच वृत्तीरहित चित्त व आत्मरूप झालेली बुद्धी अनुभवास येणे सुरू होते. ध्यानाभ्यास परिपक्व झाल्यानंतर सत्वशुद्धीचा म्हणजे बुद्धी आत्मरूप होण्याचा अनुभव जागृत अवस्थेत असताना येतो. अर्थात अहम ब्रह्मास्मी या अनुभवाची सुरुवात होते. हा विषय तैत्तिरीय उपनिषदात पुढील प्रमाणे सांगितलेला आहे, जो पुढील आवृत्तीमध्ये जोडल्या जाईल. तैत्तिरीय उपनिषदामध्ये आणि त्यावर श्रीमद शंकराचार्य यांनी केलेल्या भाष्यात बुद्धी आत्मरूप होण्याची साधना पुढील प्रमाणे सांगतात. बाह्य अनात्म पदार्थामध्ये बुद्धीने जो आत्मभाव धारण केला आहे, तो सोडून केवळ विज्ञानमय जे जाणण्याजोगे अनुभवण्यायोग्य आहे अशा ब्रह्मामध्येच आत्मत्वाची भावना करून स्थिर राहावे अशी साधना करावी. अर्थात साधना सिद्धीस जाते तेव्हा बुद्धी आत्मरूप होते, आत्मानुभूती प्राप्त होते, असं मंत्र 251 मध्ये तैत्तिरीय उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे. जीवनमुक्त अवस्था प्राप्त पुरुषास स्वतःची बुद्धी कशी अनुभवास येत असते, ते माऊलींनी अध्याय 5 ओवी 61 मध्ये सांगितलेलं आहे. ही ओवी आपण एकदा पाहिलेली आहे. त्या ओवीतील पहिली 2 चरण महत्वाची आहेत ह्या दृष्टिकोनातून. तीच आता आपण परत पाहत आहोत. ते बुद्धी धुरे करुणी कर्म करीती चित्त देऊणे. आत्मानुभूती प्राप्त व्यक्तीला बुद्धीचा अनुभव कसा येतो, ते बुद्धी धुरे करुणी कर्म करीती चित्त देऊणे. अर्थात बुद्धी आत्मरूप झालेली आहे व असा पुरुष म्हणजे जीवनमुक्त पुरुष आत्म्याचा आनंद त्रिपुटी रहिततेने अनुभवत असतो, स्वतःच्या ठिकाणी अनुभवत असतो. आणि त्यासोबत तो पुरुष मन लावून चित्त देऊन कर्म करीत असतो. आत्मानुभूती प्राप्त असलेल्या पुरुषास साक्षीभाव सहजतेने व नित्यतेने उपलब्ध असल्यामुळे त्या पुरुषास स्वतःची बुद्धी स्वतःच्या पुढे स्वतःपासून वेगळी अलिप्तता राखून आत्मा अनात्मा कार्य अकार्य आदी विवेक धारण करून स्वतःच्या दिमतीस सेवेस उपलब्ध असल्याचे प्रत्ययास येत राहते. मागे पाहिलं, आपण परत पाहू. हाताने आपण कर्म करतो त्यावेळेस आपणास हात त्यांचं कर्म दिसत असतं. तसं बुद्धी आपल्या पुढ्यात आहे, आपल्यापासून वेगळी आहे, आपल्या दिमतीस म्हणजे सेवेत आहे. आणि हाताचा वापर, ज्ञानेंद्रियांचा वापर जसा आपण कर्म उभारणीत करतो, तशा प्रकारे बुद्धीचा वापर आपण कर्म उभारणीत करत असल्याची प्रतीती सतत येत राहते. जसे हाताने कर्म करत आहे हे बुद्धीला आपल्यापासून दूरत्व राखून दिसतं ना एक प्रकारे, तसं बुद्धी आपल्यापासून वेगळी आहे आणि ती आपल्या सेवेत आहे, आपल्या हातापायाप्रमाणे ज्ञानेंद्रियाप्रमाणे आपल्या सेवेत आहे. अशा प्रकारे बुद्धी कळत असते. म्हणून मग आपण काय म्हणतो, बुद्धी ही उपाधी आहे हे पूर्णपणे साक्षीभावाने पाहिल्या जात असते. असा हा अत्यंत अत्यंत विलक्षण करणारा अनुभव आत्मानुभूती प्राप्तीनंतर सहजतेने विनासायास सतत प्रत्येक कर्माच्या बाबतीमध्ये येत राहतो. अशा रीतीने प्रस्तुत श्लोक 53 मध्ये जे सांगितले आणि
ओवी 88 मध्ये जे सांगितले काय, जे आत्मया जीवाची संधी वसवीत असे जे, म्हणजे अशा रीतीने बुद्धी ही आत्मा आणि जीवभाव याच्या संधीमध्ये आहे. हा आत्मा आणि हा जीवभाव याच्या संधीमध्ये बुद्धी आहे. ह्या दोघाचा सांधा जी बसविते, बसवून देते, ती बुद्धी. बुद्धी ही आत्मा व जीव यांच्या संधीत सांध्याच्या ठिकाणी असल्यामुळे आत्मा व जीव, जीवाद्वारे केले जाणारे कर्म या दोघांचा अनुभव साथ साथ येतो. ज्यावेळेस बुद्धी आत्मरूप होते त्यावेळेस बुद्धीला दोन्ही अनुभव येतात. आत्म्याचा अनुभव स्वतःच्या ठिकाणी सच्चिदानंदाद्वारे, आणि आत्म्याच्या बाहेर जे कर्म सुरू आहे ते पाहत राहणे, अशा पद्धतीने साक्षीभावाने पाहत राहणे, अशा पद्धतीने बुद्धी दोन्ही ठिकाणचा अनुभव साथ साथ घेते. हा अनुभव पुढे विस्ताराने अध्याय 12 ओवी 153 मध्ये आलेला आहे. आपण काही प्रमाणात तो ह्या आधीच्या अभ्यास वर्गात पाहिलेला आहे. तिथे आपण काय म्हणतो, आपण हे दोन्ही अनुभव सायमल्टेनियसली येतात, साथ साथ येतात. शंकराचार्यांचं उदाहरण काय आहे, मृदंगावर थाप मारली असता थापेचा आवाज आणि मृदंगातून निघालेला आवाज हे दोन्ही जसे एकाच वेळेस साथ साथ सायमल्टेनियसली येतात, तशा प्रकारे आतल्या बाजूला सच्चित आनंदत्वाचा अनुभव आणि बाहेरच्या बाजूला कर्म समग्रतेने करण्याचा आणि ते समग्रतेने सुरू असलेले कर्म साक्षी भावाने पाहण्याचा बुद्धी आपल्या धुऱ्यात धरून. धुरा हा शब्दही जरा समजून घेण्यासारखा आहे बघा. शेतीचा धुरा, दोन शेताच्या मध्ये जो असतो, आपलं शेत आणि दुसऱ्याचं शेत, या दोघांच्या मध्ये जो असतो त्याला धुरा म्हणतात. म्हणजे संधी, जीव भाव आणि आत्मा यांची संधी किती चपखलपणे माऊलीने सांगितलेली आहे. शेतीचा धुरा जसा दोघांच्या मध्ये असतो तशा पद्धतीने त्या संधी असलेल्या जागेमध्ये, जीव आणि आत्मा यांच्या संधी असलेल्या जागेमध्ये बुद्धी असते. आणि बुद्धी धुरे करू नये, हा हा संधीसाठी तो दृष्टांत. दोन शेतीचा मधला धुरा आणि बुद्धी धुरे करू नये, म्हणजे तुम्ही बैलगाडीत बसलेले आहात आणि ते समोर जो जू आहे दोन बैलांच्या खांद्यावर, तो जसा तुम्हाला दिसत राहतो तशी बुद्धी तुम्हाला प्रत्ययात येत राहते, स्वतःपासून पुढ्यात असल्यासारखी. अशा रीतीने तो चपखल दृष्टांत माऊलीने दिलेला आहे की बुद्धी धुरे करू नये, म्हणजे बैलगाडीत बसलेल्या व्यक्तीला जसा जू दिसत राहतो तसा. आता पुढील ओवी केवळ समाधी सांगणारी आहे. ओवी 284 काय आहे, समाधी सुखी केवळ जे बुद्धी होईल निश्चळ ते पावसी तू सकळ योग स्थिती. समाधी सुखी केवळ जे बुद्धी होईल निश्चळ ते पावसी तू सकळ योग स्थिती. ज्या ठिकाणी सिद्धांतामध्ये त्रुटी येऊ नये अशा ठिकाणी माऊली समाधी हा शब्द वापरतात. अन्यथा साधा सोपा ध्यान हा शब्द माऊली वापरतात. समाधी सुखी केवळ जे बुद्धी होईल निश्चळ ते पावसी तू सकळ योग स्थिती. शब्दरहित असलेल्या केवळ समाधीत, म्हणजे ध्यानासाठी कोणतेही आलंबन नसलेल्या, म्हणजे वृत्तीरहित समाधीच्या अवस्थेत जेव्हा बुद्धी निश्चल स्थिर अचल होईल तेव्हा तुला पूर्ण योग स्थिती, परमात्म्याचे बिंब असलेला आत्मा अनुभवत राहण्याची स्थिती प्राप्त होईल. केवळ समाधीस लय समाधी सुद्धा म्हटले जाते. संप्रज्ञात असंप्रज्ञात अशा पातंजल योग आधारित पद्धतीने न जाता माऊलीने वेळोवेळी विविध अध्यायात वर्णन केलेला ध्यानाभ्यास मनाचा सहजतेने व सरळ सरळ लय म्हणजे विचाररहितता वृत्तीरहितता साधणारा आहे. निर्मणी अवस्था तुर्यावस्था प्राप्त करून देणार आहे. ज्ञानेश्वर माऊली प्रणित ध्यानाभ्यास म्हणजेच लय समाधी, केवळ समाधी अक्षय लक्षात घ्यावे. केवळ निव्वळ आपण जसं म्हणतो ना तसं केवळ या अर्थाने
केवळ लय समाधी, मनाचा लय झालेली समाधी, लय समाधी. आता भाष्यकार शंकराचार्यांनी आत्मानुभूती प्राप्तीसाठी ध्यानाभ्यासाची साधना व त्या अवस्थेतील अनुभव पुढील श्लोकाद्वारे स्पष्ट केले आहेत. त्या श्लोकांचा आपण अर्थ पाहणार आहोत. श्लोकांचं वाचनही आपण करणार नाही आहोत. आपल्या ग्रंथाचं वैशिष्ट्यच आहे. आता हे एकूण पहा, 17 श्लोकांचा अर्थ आपण पाहणार आहोत. किती? 2 परिच्छेद. ज्या वेळेस विवेक चूडामणी या अशा साईजचा जेव्हा तुम्ही ग्रंथ वाचता, मला वाटते 550 श्लोक आहेत, आता संख्या विसरलो मी, एवढा श्लोक असतो. म्हणजे 17 श्लोकावर 10 पानं तरी असतात. ते 10 पानाचा अर्थ आपण फक्त 2 परिच्छेदात पाहणार आहोत. म्हणजे किती कॉम्प्रेस केलेलं आहे, आपण प्रिसाइज केलेलं आहे. आपण श्लोक जे आवश्यक आहेत तेच निवडायचे, त्या श्लोकांचा अर्थ सांगायचा. अशा रीतीने प्रस्तुत विषय कमीत कमी अवधीत, कमीत कमी शब्दाद्वारे पण पूर्णतेने सांगण्याचा प्रयास हा माऊलीने प्रस्तुत ग्रंथात उपलब्ध करून दिलेला आहे. तर श्लोक 362 मध्ये आद्य शंकराचार्य काय म्हणतात? आद्य शंकराचार्यांना भाष्यकार शंकराचार्य म्हटलं जातं, कारण त्यांचं गीतेवरील विविध उपनिषदावरील भाष्य खूप प्रसिद्ध आहे. गीतावरील त्यांचं भाष्य सर्वात प्रसिद्ध आहे, त्यामुळे त्यांना भाष्यकार ही उपाधी वापरण्यात येते. 365 मध्ये काय म्हणतात शंकराचार्य? निर्मळ बुद्धी व अतिशय सूक्ष्म वृत्तीच्या योगाने ते तत्व जाणावे. म्हणजे बुद्धीची सत्व संशुद्धी झालेली आहे, निर्मळ झालेली आहे बुद्धी, तिच्याद्वारे अतिशय सूक्ष्म वृत्तीच्या योगाने ते तत्व जाणावे. बुद्धी ग्राह्य, इथे तो विषय आलेला नाही. शंकराचार्यांनी असं स्पष्ट केलेलं आहे विवेक चूडामणीमध्ये की बुद्धिरूप गुहेमध्ये आत्मानुभवास येतो. बुद्धिरूप गुहेमध्ये आत्मानुभवास येतो. पण ती बुद्धी कशी पाहिजे? स्थिर, सूक्ष्म, निश्चल, अचल अशी पाहिजे. श्लोक 363 मध्ये काय म्हणतात? आत्मचिंतनाने शुद्ध झालेले मन सत्व, रज आणि तम या त्रिगुणात्मक मळाचा त्याग करून तत्वास प्राप्त होते. सत्व रजतमाची कावडी, रजतमाची कावडी सांडूनी त्रिगुणात्मक मळाचा त्याग करून तत्वास प्राप्त होते. कोण? शुद्ध झालेले मन. निरंतर अभ्यासाद्वारे मन ब्रह्माच्या आत्म्याच्या ठाई लय पावते आणि आनंद रसाचा अनुभव आणून देणाऱ्या निर्विकल्प समाधीस आपोआप प्राप्त होत. श्लोक 364. 365 मध्ये काय म्हणतात? वासनारूप ग्रंथीचा संपूर्ण कर्माचा नाश होतो. यत्ना वाचून आत बाहेर सर्व ठिकाणी सर्व काळी स्वस्वरूपाचे स्फुरण होत असते. स्फुरण होत असते आत्मानुभूतीमध्ये, आत्म्याच्या अनुभवाचे. हे स्फुरण हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे. कशाचेही भाषांतर ज्ञान करता येतं, आत्म्याचे ज्ञान होत असते. असं माऊली करीत नाही, स्फुरण होत असते. एक परिच्छेद आहे अमृतानुभवाच्या परिशिष्टामध्ये, त्यामध्ये स्फुरण हा शब्द कोणत्या कोणत्या प्रकरण ग्रंथात आलेला आहे, अमृतानुभवात कुठे आला, त्यानंतर इतर जे ग्रंथ आहेत त्या ठिकाणी तो कुठे कुठे आलेला आहे, याची आपण एक जंत्रीच तिथे दिलेली आहे. तर हा शब्द लक्षात ठेवावा. आत्म्याचा अनुभव स्फुरणाद्वारे येतो असं लक्षात घ्यावं. स्वसंवेद्य हे स्फुरणाद्वारे अनुभवास येत राहतं असं लक्षात घ्यावं. श्रवणापेक्षा काय म्हणतात पुढील ओवीमध्ये शंकराचार्य? श्रवणापेक्षा
मनन करण्यात शतपट लाभ आहे. मननापेक्षा निधिध्यासन करण्यात लक्षपट लाभ आहे. आणि निधिध्यासनापेक्षा निर्विकल्प समाधी संपादण्यात अनंतपट लाभ आहे. चिंतन करावं, त्यामुळे चित्तशुद्धी होते, ठीक आहे, तो एक भाग आहे. चिंतन करावं, मनन करावं, निधिध्यासन करावं. पुष्कळ वेळेस वारकरी संप्रदायामध्ये ध्यानाभ्यास करावा असं न सांगता निधिध्यासन करावं असं सांगतात. आणि उगाच असा समज करून देतात की निधिध्यासन आणि ध्यानाभ्यास वेगळा आहे. तर पंचदशीमध्ये एक प्रमाण आहे, आपल्या ग्रंथात एक ठिकाणी आलेलं आहे की ज्याला आम्ही निधिध्यासन म्हणतो त्यालाच ध्यानाभ्यास म्हणतात, असं स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे. तरी इथे सुद्धा निधिध्यासन आणि ध्यानाभ्यास एक आहे, पण निर्विकल्प समाधी अनंतपट श्रेष्ठ आहे. निर्विकल्प समाधी म्हणजे काय? ध्यानाभ्यासामध्ये केवळ समाधी, मनाचा लय झालेला आहे आणि स्वतःचं स्वरूप अनुभवास येत आहे, ती झाली लय समाधी, जी आजकालचे सर्व अभ्यास वर्ग, आर्ट ऑफ लिव्हिंग, सिद्ध समाधी योग यासारखे जे काही सर्व आजचे जे संप्रदाय आहेत, जे माऊलीचा ध्यानाभ्यास शिकवितात, तिथे लय समाधीच शिकवितात. तर असा हा निर्विकल्प समाधी संपादण्यात अनंतपट लाभ आहे. ही निर्विकल्प समाधी डोळे बंद करून अनुभवास येते, तिचा किती लाभ आहे ते सांगितलेलं आहे. आणि जागृत अवस्थेत प्रत्यक्ष अनुभव येतो. निर्विकल्प समाधीच्या योगाने ब्रह्मतत्वाचे अप्रोक्ष ज्ञान खचित होते, पण मनाची वृत्ती चंचल असल्यामुळे दुसऱ्या कोणत्याही प्रकाराने ते होत नाही. 367 मध्ये सांगितलंय, यासाठी तू जितेंद्रिय आणि शांत असलेल्या मनाचा होऊन निरंतर समाधी कर. आत्म्याचे अवलोकन करून अनादि अविद्येने उत्पन्न केलेल्या अज्ञानाचा नाश कर. वाणीचा निरोध म्हणजे मौन, अपरिग्रह, आशारहितपणा, एकांत स्थळी निवास हे सर्व उपाय म्हणजे योगाचे प्रथम द्वार. श्लोक 369. इंद्रिय निग्रहाद्वारे, विषयोपभोगापासून उपरत होण्याद्वारे, एकांतवासाद्वारे मनाची चंचलता कमी करणे, या साधनेस शम म्हणतात. शम या साधनेचं महत्व अध्याय 18 मध्ये पुढे विस्ताराने आलेले आहे. इथे शम ही साधना शंकराचार्याने समजावून दिलेली आहे. इंद्रिय निग्रहाद्वारे, विषयोपभोगापासून उपरत होण्याद्वारे मनाची चंचलता कमी करणे, या साधनेस शम म्हणतात. थोडंसं सांगावं असं वाटतं, शम म्हणजे काय? शमाचं व्यावहारिक उदाहरण असं आहे की तुम्ही एक विचार सांगत आहात, म्हणजे काहीतरी तर चांचल्य आहे. एक विचार तुम्ही सांगत आहात आणि त्याला जिथे थांबवायचं तिथे थांबवून तुम्ही दुसरा विचार सुरू करू शकता. विचार श्रंखलेत वाहत न जाता एक विचार संपवला आणि दुसरा विचार पाहिजे असलेला सुरू केला, ही साधना म्हणजे शम, असं लक्षात घ्यावं. म्हणजेच मनातील वृत्ती प्रवाह संपतो, अर्थात अहमभाव व वासनेचा लय होतो. या विलयामुळे अविचल आनंद रसाचा अनुभव येतो, आत्मानुभूती प्राप्त होते. म्हणून रोजच्या ध्यानाभ्यासाच्या सहाय्याने सतत चित्ताचा निरोधच केला पाहिजे. शंकराचार्य काय म्हणतात? सतत चित्ताचा निरोधच केला पाहिजे. त्यासाठीचं साधन आपण कंसामध्ये स्पष्ट केलं. दररोजच्या ध्यानाभ्यासाच्या सहाय्याने सतत चित्ताचा निरोध केला पाहिजे. वाणीचा मनात, मनाचा बुद्धीत, बुद्धीच्या साक्षीत, साक्षीचा आत्मस्वरूपी लय करून परमशांतीचा अनुभव घे, असं 371 श्लोकामध्ये शंकराचार्य म्हणतात. देह, प्राण, इंद्रिये, मन, बुद्धी इत्यादी उपाधीशी जीवनमुक्तावस्थेपूर्वी वृत्तीद्वारे तादात्म्य तद्रुप्त अनुभवास येत असते. त्या उपाधीची पूर्ण निवृत्ती झाल्याने स्वरूप सुख प्राप्त होत असते.
साधना व अनुभव स्पष्ट होण्यासाठी विवेक चूडामणी ग्रंथातील 373 नंतर असलेल्या व महत्वाच्या असलेल्या श्लोकांचा अर्थही आता आपण पाहणार आहोत. जो वैराग्य संपन्न असेल त्याला समाधी प्राप्त होते. ज्याला समाधी प्राप्त झाली त्यालाच दृढबोध प्राप्त होतो. ज्याला दृढबोध प्राप्त झाला त्याचीच त्या भवबंधनातून सुटका होते व नित्य सुखाचा अनुभव मिळतो. म्हणजे किती स्पष्टपणे ध्यानाभ्यास करावा हे शंकराचार्यांनी सांगितलेलं आहे आणि त्याचा उपयोग कसा होतो, कशा एक एक पायऱ्या आपण चढत जाऊन आत्मानुभवास प्राप्त होतो हे इथं सांगितलं. देहाधिक अनात्म वस्तूवरची आत्मबुद्धी सोडून दे आणि आत्म्याच्या ठाई निष्ठा राख, कारण तू द्रष्टा साक्षी आहेस, मनरहित आहेस आणि वास्तविक जे द्वैतरहित परब्रह्म आहे तेच तू आहेस. म्हणजे एका श्लोकामध्ये शंकराचार्यांनी आत्मा अनात्मा विवेक संपूर्णपणे सांगितलेला आहे. स्वयं ज्योती म्हणजे स्वसंवेद्य, आपण हे पाहिलं मागील एका अभ्यास वर्गात. स्वयं ज्योती म्हणजे स्वयंप्रकाश. स्वयं ज्योती, ज्योतीचा प्रकाश जसा चहू दिशाने सतत पसरत असतो तसं आत्मस्वरूप आहे, जे शरीराच्या मर्यादेत मावत नाही असं ते आत्मस्वरूप आहे आणि रंगरारंगरातून पसरत जाणारं ते आत्मस्वरूप आहे. आणि ते आपण साधनेच्या दृष्टीने अनंत समापत्ती भ्याम या सूत्राद्वारे, पातंजल योगातील या सूत्राचा आपण अभ्यास वर्गामध्ये साधनेद्वारे अनुभव घेतलेला आहे. तर स्वयंज्योती, स्वयंज्योती स्वसंवेद्य व सर्वाचा स्वाक्षी असा आत्मा विज्ञान कोशाचे ठाई, शुद्ध सात्विक बुद्धीचे ठाई, विज्ञान कोश म्हणजे शुद्ध सात्विक बुद्धीच्या ठाई निरंतर प्रकाशित होत असतो, होत आहे अशी भावना कर. म्हणजे थोडक्यात काय, अनंत समापत्ती ह्या साधनेमध्ये आपण जी सांगितली तशी भावना कर. तिथे आपण बंद डोळ्याने तो अनुभव घेतला, पण तशी भावना जागृत अवस्थेमध्ये सुद्धा करावयाची आहे. शुद्ध झालेल्या अंतःकरणाला स्वरूपभूत आणि बोध मात्र अशा साक्षीच्या ठाई लीन करून हळूहळू या अवस्थेत स्वतःला निश्चल करणारा पुरुष शेवटी परिपूर्ण अशा स्वरूपाचेच अवलोकन करतो, जे स्वसंवेद्य आत्म्याचे अवलोकन करतो, आत्मानुभूतीस प्राप्त होतो. या संसार रूप विकल्पाचे मूळ चित्त आहे. संसार रूप म्हणजे जीवभाव, जगत सत्यत्वाची प्रतीती, या सर्वांचं मूळ काय आहे? चित्त आहे. संसार रूप विकल्पाचे मूळ चित्त आहे. चित्त नसेल तर काही विकल्प नाही. यासाठी प्रत्येक रूप आत्म्याचे ठाई म्हणजे स्वसंवेद्य आत्म्याचे ठाई चित्ताचा लय कर. प्रत्येक रूप म्हणजे ज्याचा प्रत्यय येतो त्या परमात्म्याच्या ठाई, म्हणजे परमात्मा ज्ञानम, ज्ञानगम्यम, वेद्यम असा आहे, किंवा माऊली सांगतात तसा तळहातावर ठेवलेल्या रत्नाचा जसा अनुभव येतो तसा तो आहे. ते कशा कोणत्या शब्दाने सांगितलंय? प्रत्येक रूप, प्रत्येक रूप परमात्म्याचे ठाई स्वसंवेद्य आत्म्याच्या ठिकाणी चित्ताचा लय कर, असं श्लोक 409 मध्ये सांगितलंय. तू आपल्या स्वरूपी एकाग्र अंतःकरण करून अखंड ज्याचे वैभव अशा आत्म्याचे अवलोकन कर. संसाराच्या गंधाने गंधित झाल्यामुळे प्राप्त झालेल्या, संसाराशी प्रस्थापित झालेल्या संघामुळे प्राप्त झालेला, म्हणजे वृत्तीद्वारे जो संघ, जो संबंध निर्माण झालेला आहे, त्या संघामुळे जो संसाराशी संघ प्राप्त झालेला आहे, त्या बंधाला प्रयत्नाने सोडून दे आणि आपल्या पुरुष जन्माला सार्थक कर, सफल कर, असं श्लोक 413 मध्ये सांगितलेलं आहे. अर्थात बुद्धीला तत्व संशुद्धी या अवस्थेप्रत कसं न्यावयाचं ते शंकराचार्यांनी साधना अभ्यासाद्वारे म्हणजे ध्यानाभ्यासाद्वारे कसं साध्य करावयाचं त्या साधना या श्लोकाद्वारे सांगितलेल्या आहेत. आता श्लोक 38 पर्यंत ज्ञानयोग सांख्ययोग सांगितल्यानंतर कर्मासंबंधी विचार सांगण्यास भगवंतांनी श्लोक 39 पासून सुरुवात केली. त्या ठिकाणी आपण श्लोक 39 मध्ये सारांशाने पाहिलेला आहे. तो सारांश खरंच खूप सुरेख आहे. तो श्लोक 39 मध्ये जो सारांश सांगितलाय ना, तो आपण पाहूया. श्लोक 39 मध्ये सारांश सांगितलाय, पहा. श्लोक 39 आहे पृष्ठ 102 वर. तर सारांश पाहूया आपण.
पूर्ण अध्यायाचा सारांश आहे बरं का. अर्जुना, येथपर्यंत आत्मसाक्षात्कारासाठी सांख्य योग युक्त म्हणजे ज्ञान योग युक्त बुद्धी सांगितली. सारांशाने पाहता श्लोक 22, 24, 25 प्रमाणे अनात्मा असलेले शरीर, मन, विचार, वृत्ती, आवेग आणि उपाधी रहित साक्षी निर्लिप्त असलेला आत्मा यामधील भेद स्पष्ट करणाऱ्या विवेकाने युक्त असलेली, तसेच नित्य अनित्य, स्वधर्म अधर्म विवेकाने युक्त असलेली आणि त्याद्वारे सुख दुःख, लाभालाभो, जयाजयो इत्यादी द्वंद्वांना श्लोक 38 प्रमाणे समान करणारी, समे कृत्वा, भगवंताचा शब्द काय आहे? समे कृत्वा, समान समजणारी नाही, समान करणारी बुद्धी सांगितली. त्यासाठी श्लोक 14-15 प्रमाणे शीतोष्णादी द्वंद्वे सहन करणारी म्हणजे तितिक्षा सांगितली व धैर्याने सम राहणारी बुद्धी सांगितली. आणि आता कर्मयोग युक्त बुद्धी तू ऐक, असं श्लोक 39 मध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे पूर्ण 39 श्लोकापर्यंतचा सारांश एका परिच्छेदामध्ये आलेला आहे. म्हणून तो मुद्दाम आता आपलं प्रगती झालेली असल्यामुळे, एकदा वाचल्यामुळे तो कळण्यासारखा असल्यामुळे तो सांगितला. आणि आता याच्या पुढे बुद्धियोग सांगितलेला आहे. आणि त्या बुद्धियोगातील प्रश्न 103 वरील आपण ठळक अक्षरातील भाग पाहूया. या अध्यायात कर्मयोग बुद्धीच्या अंगाने, कर्मसंबंधाने बुद्धीची जडणघडण कशी असावी, कशी करावी या अंगाने सांगितलेलं आहे. ज्ञानयोगात सजगता, हा महत्वाचा वाक्य बरं का. ज्ञानयोगात म्हणजे सांख्ययोगात सजगता म्हणजे अवेअरनेस असलेल्या बुद्धीचे प्राबल्य आहे व ते आत्मा अनात्मा, नित्य अनित्य, धर्म अधर्म अशा विवेकाच्या अंगाने आहे आणि विषमता सहन करावयाची आहे. कर्माचरणातील बुद्धीचे प्राबल्य आता कसं आहे? कर्माचरणातील बुद्धीचे प्राबल्य सजगता, अवेअरनेस, निष्कामता, समता जोपासणे व संगम त्यक्त्वा या अंगाने आहे. म्हणूनच भगवंतांनी कर्मयोग याऐवजी अत्यंत यथार्थ असलेल्या बुद्धियोग या शब्दाची योजना प्रस्तुत अध्यायात केली आहे. ज्ञानयोगात आत्मा अनात्मा विवेक धारण करून राहण्यासाठी, तसेच बुद्धियोगात निष्कामता व समता धारण करून राहण्यासाठी, अर्थात ज्ञानयोग व बुद्धियोग या दोन्ही योगात साक्षी भावात राहणे ही प्रमुख व महत्वाची साधना आहे. दोन्हीसाठी साक्षी भावात राहणे ही प्रमुख व महत्वाची साधना आहे. अध्याय 3 मध्ये कर्माच्या अंगाने नैष्कर्म स्थितीस कसे प्राप्त करावे हे सांगितले आहे आणि समत्वरूप बुद्धीमुळे स्थित प्रज्ञावता प्राप्त होते असे या अध्यायात सांगितले आहे. दोन्ही अध्यायात निष्कामता म्हणजे इच्छा आशा अपेक्षा रहितता ही प्रमुख साधना आहे, जिचा जनसेवा जनहितार्थ कर्म हा मुख्य गाभा आहे. कर्मयोगाची साधना प्रस्तुत अध्यायात सांगितल्याप्रमाणे बुद्धीच्या अंगाने करताना ती सोपी होण्यासाठी अध्याय 12 श्लोक 2 येथे सांगितल्याप्रमाणे प्रेम भक्ती रस प्रवाहित करणे आवश्यक आहे. म्हणजे बुद्धियोगाची साधना सुद्धा भक्ती आधाराने करणे आवश्यक आहे. पुढील परिच्छेद बुद्धियोग म्हणजेच कर्मयोग, सांख्ययोग म्हणजे ज्ञानयोग या सिद्धांताचा सारांश एका वाक्यात पुढील प्रमाणे लक्षात ठेवावा. शांतपणे ऐका. बुद्धियोगात म्हणजे कर्मयोगात कर्मफल त्यागाने ममतेचा म्हणजे माझेपणाचा नाश होतो व त्यामुळे अहंतेचा नाश होतो. आणि सांख्ययोगात म्हणजे ज्ञानयोगात विचारवृत्तीद्वारे असलेल्या संबंधाचा विच्छेद होण्याने म्हणजे संगम त्यक्त्वा घटित होण्याने अहंतेचा म्हणजे मीपणाचा नाश होतो व अहंतेचा भाग असलेली ममता म्हणजे माझेपणा नष्ट होतो. कर्मयोग ज्ञानयोग यांच्या साधनेचा सारांश पुढील प्रमाणेही लक्षात ठेवता येईल. कर्मयोगात कर्म करण्यात सावध दक्ष राहावे आणि ज्ञानयोगात आत्मानुभूती प्राप्त होण्यासाठी निसंशयतेने प्रसन्न चित्ताने साक्षी भावात राहावे. तर असा आहे संपूर्ण अध्यायातील संपूर्ण साधनेचा सारांश. आता त्याची फलप्राप्ती जी आहे ती आहे स्थित प्रज्ञावस्था. ती स्थित प्रज्ञावस्था काय आहे आणि तिचा अनुभव कसा येतो हा विषय आपण
म्हणजे फलश्रुती एक प्रकार, पण त्यामध्ये ही साधना आहेच आहे. वितराग ही साधना विशेषत्वाने आपण सांगितलेली आहे. तर तो संपूर्ण भाग आपण पुढील अभ्यास वर्गामध्ये घेणार आहोत. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.